मित्रांनो, स्वामी समर्थाच्या चमत्कारांची अनेक उदाहरण आपण ऐकतो, परंतु आजची कथा अशी आहे की ती ऐकल्यावर तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील। ही कथा आहे एका आईची, मंजुळा ताईची। त्यांचा 7 वर्षाचा मुलगा आरव एके दिवशी दुपारी खेळायला बाहेर गेला आणि परतच आला नाही। शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी सगळेजण शोधायला लागले, परंतु मुलाचा काही पत्ता लागत नव्हता। संध्याकाळ झाली, रात्र झाली, आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। मंजुळा ताई म्हणाल्या, मला वाटतं होतं माझं जगच संपलं। मी तुटत होते, पण त्या क्षणी आठवलं, ज्याच्याकडे जाणारा कधी रिकामा परत येत नाही ते स्वामी समर्थ। त्या रात्री त्या स्वामींच्या मठात गेल्या। त्या स्वामींच्या पादुका डोक्यावर घेऊन रडत रडत म्हणाल्या, स्वामी, माझा मुलगा परत आणा। मी काय पाप केलं असेल तर त्याची शिक्षा मला द्या, पण माझ्या मुलाला सांभाळा। आणि मित्रांनो, तेव्हा एक अद्भुत घटना घडली। त्याच रात्री मंजुळा ताई मठात बसल्या असताना त्यांना एका प्रसन्न सुवासाने जाणवलं, जणू कुणीतरी त्यांच्या शेजारी उभं आहे। डोळे मिटले होते, पण त्यांना स्पष्ट स्वरात एक आवाज ऐकू आला, ताई, चिंता करू नकोस, तुझा मुलगा सुरक्षित आहे। पहाटे तुला बातमी मिळेल। त्या घरी परतल्या। रात्रभर त्यांना झोप आली नाही। ते फक्त जो 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 समर्थ म्हणत बसल्या। आणि मग आला तो क्षण। सकाळचे 5 वाजले आणि अचानक दरवाजावर टकटक झाली। दार उघडते तर समोर त्यांचा मुलगा आरव, घाबरलेला, थकलेला पण सुरक्षित। एक ट्रक ड्रायव्हर त्याला महामार्गावर चालताना पाहतो। त्याला वाटतं मुलगा हरवला आहे। त्याने आरवला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सोडलं आणि पोलिसांनी तिच्या पतीला फोन केला, तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, येऊन घ्या। मंजुळा ताई त्या क्षणी एकच म्हणाल्या, हे माझ्या स्वामी समर्थाचा चमत्कार। काल रात्री त्यांनी सांगितलं होतं की पहाटे मुलगा सापडेल, आणि तसंच झालं। त्यांच्या घरी आजही स्वामींचा फोटो आहे, ज्यांच्या समोर ते रोज दिवा लावतात। त्या आजही सांगतात, स्वामी समर्थ हे फक्त संत नाही, ते स्वतः चालत आलेलं रक्षण करते आहेत। ज्यांच्या घरी संकट येतं तिथे आधी स्वामी पोहोचतात। मित्रांनो, जीवनात कितीही अंधार आला तरी स्वामी समर्थाची कृपा असेल तर प्रकाश परत येतो। ही खरी घटना शिकवते की श्रद्धा कधीही वाया जात नाही। जय जय स्वामी समर्थ।